हॅलो, जय भीम सर्वांना. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आता वाजले आहे रात्रीचे 9. तर आता मी ड्युटीवरून आली आहे. बघा, एवढी ड्युटीवरून आली तरी मी थकल्यासारखी नाही आहे. खूप थकली, पण मी महसूस होऊ देत नाही. आणि बघा, जीवन एकदा मिळते, मन मारून नाही तर मन भरून जगा. आणि तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. आणि मी पण एकदम मस्त आहे, स्वस्त आहे आणि आनंदात आहे. तर आजचा जॉबमध्ये मी कोणतं कोणतं काम करते ड्युटीवर, नर्सिंगचं काम करते. तर ते कोणतं कोणतं करते ते मी सगळं सांगते. तर बघा, देवांशू आणि माही टी व्ही पाहत आहे. दोघांचाही अभ्यास झाला, ट्युशनवरून आले, अभ्यास झाला. आणि स्वयंपाक तर सकाळचाच होता. तर माझं पण जेवण झालं. आणि बघा, आज दुसरा ड्रेस घालून गेली होती. मग तिकून आल्याच्या नंतर मी ते कपडे बदलून घेत असते, घरी आल्यावर दुसरे घालत असते. कारण हॉस्पिटलमध्ये म्हणजे तेच दिवसभर कपडे राहतात ना, म्हणून मी बदलून घेते. तर बघा, एक सिंगल आई कशी मेहनत करते लेकरासाठी. आणि तरीसुद्धा एवढी मेहनत करून तरीसुद्धा खुश राहते. आणि एवढ्या दूर म्हणजे मला जायला अर्धा घंटा लागतो दवाखान्यात पोहोचेपर्यंत. अर्धा घंटा जावाचा आणि सुट्टी झाल्याच्या नंतर अर्धा घंटा येवाचा, म्हणजे 1 घंटा माझा जाण्या येण्यामध्ये होऊन जाते. आज ना खरंच माझे टोंगरे खूप दुखून राहिले, घुटणे घुटणे खूप दुखून राहिले. तर चला मी सांगते तुम्हाला की कोणतं काम करत असते. तर पहा, तिथे OPD असते, OPD सुद्धा मी घेत असते. आणि सोनोग्राफीमध्ये सुद्धा मी पेशंट नेत असते. सोनोग्राफी की सगळं आहे तिथेच, लॅबसुद्धा आहे. तर आणि ECG करत असते पेशंटची, ECG. आणखी बस एवढंच काम असते. आणि जे काही आहे थोडं छोटं मोठं ते पण काम करते. अशी माझी जॉब आहे. आणि घंटा घंटा मला उभं राहावं लागते. आणि ECG खूप असते, तर ECGने बी माझी कमर अकटून जाते. कारण खूप सारे पेशंट राहतात, 10-12 ECG होऊन जाते एका दिवशी. तर 5 वाजेपर्यंत. आणि जेवण करायला सुद्धा मिळत नाही, एवढं खूप भूक लागून जाते. एकूण मी 10 वाजता जाते, तर तिथे मग खूप मला भूक लागून जाते. तरीसुद्धा जेव्हा मला टाईम मिळाला तेव्हा मग मी जेवण करते. तर बघा, असं आहे सिस्टरचं काम, मामूली गोष्ट नाही आहे. सिस्टरचे काम खूप आहे. आणि कोणाची सलाईन असली ते सुद्धा लावते. आणि कोणती इंजेक्शन लावणं आहे, काय आहे ते सुद्धा मी करत असते. सलाईन आणि BP, शुगर हे सगळं मी चेक करते. असं आहे माझी ड्युटी. तर मला आनंद मिळत आहे. मला असं काही वाटत नाही. म्हणजे सगळे माझ्यासोबत जुळून गेले, जे बी पूर्ण स्टाफ आहे सगळे माझ्यासोबत मस्त घुलून गेले. खूप मस्त मला माइंड फ्रेश होऊन जाते तिथे. काम तर होतेच काम. तर आणि घरी 4 दिवाळीमध्ये होती, पण एवढं आहे देवांशू आई माही एकटे राहतात, पण त्यांचं मला टेन्शन नाही आहे. काकू पाहून घेते आणि माझी वहिनी, माझा दादा पण पाहून घेते. तर तेवढं मला टेन्शन नाही आहे. बिनधास्त मस्त बिन टेन्शननं मी तिथे ड्युटी करते. तर काहीच मनामध्ये येत नाही की देवांशू माई एकटी आहे, कशी आहे, काय आहे, असं काही नाही आहे. आणि इथे म्हणजे एकदम सुरक्षित आहे. आणि देवांशू माही कुठेच जात नाही, चुपचाप आपल्या घरी राहते, शाळेतून येते. तर मग ट्युशनलाही चालले जाते. बघा कसे व्यवस्थितपणा आहे त्यांच्यामध्ये, बरोबर टायमावर ट्युशनला सुद्धा जाते. तर असं आहे माझं जीवन. आणि तिकून आल्याच्या नंतर मग आम्ही तिघही जण गप्पा गोष्टी करतो मस्त. मग देवांशी मला विचारते, माहीसुद्धा मला विचारते की मम्मी तू कोणतं कोणतं काम करते. आणि एक वेळा नेलं होतं मी त्यांना, तर त्यांनी पाहिलं, दोघांनी पाहिलं माझं काम की किती मला धावपळ होते. ECGचे पेशंट असले ते ECG करणं राहते. मग अजून त्यांचे रिपोर्ट दाखवायचे असते डॉक्टरांना. आणि मग ते दवाई गोळ्या आणि जे पैसे लागते ते सुद्धा, असं सगळं मी मॅनेज करते.
आणि छान आहे माझं काम. अ, तर असे आहे माझी ड्युटी. तर खरंच तुम्ही म्हणता ना हिम्मत आहे माझ्यामध्ये, तर खरंच आहे. माझ्यामध्ये खूप हिंमत आहे आणि मेहनतसुद्धा आहे. आणि कसं आहे, आता थोडं बहुत संकट कोणावरही येते, तर माझ्यावर सुद्धा आलं होतं. तर ते मी पार पाडत चालली. भगवंता म्हणते ना, रस्ता बरोबर दाखवते. जे म्हणजे जो कोणाचं वाईट करत नाही ना, त्याचं खरंच वाईट होत नाही. तर माझ्या पाठीशी आहे. माझा बुद्ध भीम माझ्या पाठीशी आहे खरंच. तर प्लीज माझा व्हिडिओ कसा वाटला बघा. मी तिथलं काही दाखवू शकत नाही, त्यामुळे मी काय काय झालं काय काय नाही मी ते सगळं घरी आल्याच्या नंतर मी सांगत जाणार आहे. कारण मला डॉक्टरांनी मना केलं आहे की इथे काही ब्लॉग बनवायचे नाही म्हणून. कारण बरोबर आहे. तर म्हणून त्यामुळे मी तिथलं काही दाखवत नाही. कशी ECG करते, कसं काम करते, काय करते, मी हे नाही दाखवू शकत. मी सांगते. तर प्लीज माझा अनुभव नाही. आणि बघा 3 दिवसात मी ECG शिकले. आणि म्हणजे पहिले प्रॅक्टिस होती मला, तर म्हणून मी लवकर शिकले. तर असं आहे, कोणतेही काम दिलानं केलं तर सगळं बरोबर होते, सगळं शिकते. कोणी काही पोटातून शिकून येत नाही. तर तिथे गेल्याच्या नंतर पहिला दिवस थोडंसं वाटलं मला, कसं करू, काय करू समजत नव्हतं काही. आणि मग आता आता मस्त आता मला गमते तिथं. आणि काय करायचं, कोणतं काम करायचं हे मला आता माहीत आहे आणि येते. तर असं आहे. खुश आहे मी. मला काही फरक नाही पडला. यूट्यूब बंद झालं, थोडंसं वाटलं. पण चालू करून घेईन. आता चॅनल तर बनवलंच आहे. प्लीज मराठी टनाटन 2ला सबस्क्राईब करा. आणि बघा, जसा मला वेळ मिळत जाईल तसे तसे मी व्हिडिओ टाकत जाणार. कारण ब्लॉगलाही मला उशीर लागतो. आणि डेलीचे मी ब्लॉग काही बनवू नाही शकत, पण तरी बनवून राहिली. आणि कार्टून व्हिडिओचं बिन कारण तिकून यायला मला मी 8 वाजता पोहोचते. 7:30ला निघते तर 8 वाजता मी घरी पोहोचते. तर त्यामुळे थोडासा उशीर होतो. तिकून आल्याच्या नंतर थकून जाते, स्वयंपाक राहते, मग जेवण, मग थकल्यासारखं लागते. आज माझे पाय खरंच खरंच सांगतो, आज टोंगरे माझे खूप दुखून राहिले. तर असं आहे माझी लाईफ. तर मेहनत आहे माझ्यामध्ये, कष्ट खूप सारे आहे माझ्या जीवनामध्ये. तरी मी हार मानत नाही. जो संकटामध्ये खुश राहतो, हसतो, तोच खरा काय म्हणते, तोच खरा जंग जिंकते असं काही म्हणते ना, तेच बरोबर आहे. तर मी हार मानत नाही, हार मानणारी नाही आहे मी. मी काही करीन माझ्या देवांशू आणि माईसाठी, काही जे येईन ते करेन मी. तर असं आहे. तर प्लीज माझा ब्लॉग व्हिडिओ पाहत जा, पूर्ण पाहत जा, स्किप करू नका. एक माय कशी काम करते, मुलांचं संगोपन कसं करते, हे तुम्हाला प्रेरणादायक आहे. कारण प्रत्येक अशा खूप साऱ्या सिंगल मदर आहे. तर त्यांना मी सांगते, हार मानायची नाही. जे काम भेटलं ते करून घ्यायचं. जीवनात कधी हार मानायचं नाही. संकट सगळ्यांवर येते, तर समजून घ्या. तर असं आहे. तर प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा. ठीक आहे. तर माझा ब्लॉग इथेच स्टॉप करते, कारण खूप लंबा व्हिडिओ होऊन जाईल. तुम्ही म्हणाल की खूप भाषण सांगत आहे. असं काही नाही. जे माझ्यासोबत म्हणजे काम करते, मी जे काम करते ते मला सांगायचं होतं. तर असं आहे. हो.